झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये अभिनेता सोहेल खानच्या कारने एका वृद्ध महिलेला चिरडलंय। या घटनेमध्ये या महिलेचा मृत्यू झालेला आहे। रात्री 12:30च्या सुमाराला वांद्र्यामध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेवेळी सोहेल खान कारमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर पोलिसांनी सोहेल खानचा ड्रायव्हर धनंजयला अटक केलेली आहे आणि या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता का याची चौकशी करण्यात येणार आहे। शिवाय या प्रकरणी अभिनेता सोहेल खानची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। यहाँ पे काफ़ी भीड़ लगी हुई थी तो मैंने रोका तो भाड़ा ने देखा क्या हुआ, तो यहाँ पे एक महिला जख्मी पड़ी हुई थी। तो मैंने देखा क्या हुआ, तो बोला किसी पब्लिक आम जनता ने बोला कि यहाँ से वो सोहेल खान का गाड़ी आया और उड़ा के गया। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे। या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळते। भाजपचे संजय केळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे अशी ही लढत अपेक्षित होती। मात्र राष्ट्रवादीच्या निलेश चव्हाण यांची बंडखोरी आणि त्यांना मनसेने दिलेला पाठिंबा यामुळे आता ही लढत तिरंगी झालेली आहे। तर महायुती केळकरांना मदत करणार का की वसंत डावखरेंची शिवसेनेशी असलेली दोस्ती निरंजन डावखरेंच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता वाढली आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मतदान होणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच मतदार राजा खाली उतरलेला आहे। कोकण पदवीधर इलेक्शन्स आहे आणि आपण बघू शकता प्रशासो किंवा सिनियर सिटीजन असो सर्वच या वोटिंगसाठी उतरलेले आहेत। या वोटिंगचं महत्त्व कळलेलं आहे खरं म्हणजे असं वाटतंय लोकांना। आणि एक जो प्रचार होता तो प्रचार लोकांमध्ये पोहोचला असंच म्हणता येईल। आपल्यावर काही वोटर्स आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, आज तुम्ही वोटिंगला आलात, सकाळ सकाळ आलात, नोकरी जाण्याच्या अगोदर इथे येऊन जाणं गरजेचं होतं वाटतं? हो, अर्थातच सकाळी लवकर यायला पाहिजे, नंतर वेळ नाही मिळणार। आपल्यावर काही यंग जनरेशन आहेत। मित्र, कामाला जाण्याच्या अगोदर वोटिंग करायला आलास, काय बोलशील? काय वोटिंग करणं गरजेचं आहे खरं। वोटिंग नाही केलं तर मग कसं होणार? एवढी गर्दी आहे। गरजी म्हणजे वोटिंग शिवाय आपल्याला जे कामं करतात त्यांच्यासाठीच आहे ना। आपल्यावर काही अजून यंग जनरेशन्स आहेत। मित्र, वोटिंग करणं किती गरजेचं आहे आणि पहिल्याच टप्प्यात एवढं गर्दी आली आहे, काय बोलशील? 100% लोकांना बदल हवा असेल त्याकरिता प्रतिसाद वाढलेला आहे लोकांमध्ये। पदवीधर मतदारसंघ ॲक्च्युली कोणाला माहिती नव्हतं। बरेचसे लोक आत्ता एनरोल झालेत, 60,000 आता 1,10,000 म्हणजे डबल झालेत ॲक्च्युली। लोकांना 100% बदल हवा असेल, लोक जागृत झाले आणि चांगली दिशा भेटणार। यंग मुलं आली पाहिजे त्या हिशोबाने लोकांना बदल पाहिजे, त्यामुळे यंग जनरेशन रस्त्यावर उतरलेलं आहे व वोटिंग करते असं म्हणणं आहे। काही नोकरीधारक आहेत ते आपलं नोकरीला जाण्याच्या अगोदर किंवा जॉबला जाण्याच्या अगोदर इथे वोटिंग करून जात आहेत। म्हणजे एकंदरीतच वोटिंगचा जो आकडा आहे तो 50%च्या वरती जाऊ शकतो असं सध्याचं गणित दिसतंय। G24 जतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।